रवींद्र धंगेकर यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हा गंभीर आरोप केला। तर अपघात प्रकरणामध्ये धंगेकरांनी माझ्यावर केलेले आरोप हे केवळ प्रसिद्धीसाठी आहेत, त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय। जागेवर आणण्याचं काम पुणेकर करतील, देशातली लोक करतील। अहो हा प्रचंड घोटाळा आहे। हा अजय तावरे एक दिवसाचा ना, हा अजय तावरे वर्षानुवर्षे रक्तगट बदल, रिपोर्ट बदल आणि ह्याचा घोरच धंदा हा तिथं। आणि ससून सारख्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्याने, या दवाखान्यामध्ये हसन मुश्रीफांनी लाडवली पिल्लावर ही त्यांच्या आशीर्वादाने। मला तर वाटतं अजय तावरेला कोणाचा फोन आलता ह्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये हसन मुश्रीफांनी राजीनामा दिलाच पाहिजे। आता रवींद्र धंगेकर हे पुण्याचे एक आमदार आहेत आणि मला वाटतं त्याला स्टंट करण्याची सवय लागलेली आहे। त्यांनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी। मी आत्ताच मुलाखत दिली आणि सांगितलं की 2 दिवसाच्या आत तुम्ही माफी मागा, मी बदनामीचा दावा दाखल करेन जर माफी मागितली नाही तर। आता मला सांगा, धंगेकरनी कदाचित माझी माहिती घेतली नसावी, त्यांनी माहिती घ्यावी आणि येणाऱ्या या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे त्यांना माहिती झाल्यामुळं विनाकारण ही स्टंटबाजी करत असावेत असं माझं आता मत झालेलं आहे। दुसरा, माझे मोबाईल आणि त्या दोन्ही डॉक्टरी मोबाईल तात्काळ पोलिसांनी घ्यावेत आणि CDR तपासून माहिती त्यांना द्यावी।